असं वाटतं त्या बाणात तुम्ही हे अनाउन्समेंट केली असं म्हणायला हरकत नाहीये. पण यासोबतच परदेशामध्ये सुद्धा मला वाटतं टायअप्स आहेत. ते वेगवेगळ्या फॅकल्टीचे असतात आणि ते होत राहतात आणि ते चांगलं आहे. कारण माझं असं मत आहे की एक असा परसेप्शन आहे, तो योग्य असेल अयोग्य असेल मी त्यात फार बोलणार नाही, की आय थिंक द नेक्स्ट रिसर्च डेस्टिनेशन इज नॉट युरोप. ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिज किंवा ठीक आहे तिथले युनिव्हर्सिटी चांगलेच आहेत, काय त्या दुमत नाही. उच्च हायर एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला तिथले चांगले असतील. पण साऊथ ईस्ट एशियामध्ये आता प्रचंड डेव्हलपमेंट चालू आहे. सिंगापोर, हाँगकाँग, सिओल, साऊथ कोरिया अशा अनेक युनिव्हर्सिटीज आहेत जिथे सुद्धा आता रिसर्च इनोव्हेशनवर खूप भर दिला जातो. भारतात खूप मोठा पुश भारतीय युनिव्हर्सिटीजमध्ये आहेत. गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीज असतील, खाजगी युनिव्हर्सिटीज असतील, प्रचंड मोठा पुश रिसर्च इनोव्हेशनमध्ये चालू आहे. आणि मला वाटतं आहे की भारत देशाला आणि देशातील पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टीचा मोठा फायदा होऊन कोलॅबोरेशन हे चालत राहतात. ते होत आहेत. आमच्या युनिव्हर्सिटीच्या अनेक फॅकल्टीचे परदेशी विद्यापीठांशी कोलॅबोरेशन्स आहेत आणि ते पुढे वाढत राहतील. द्राक्ष संशोधनाचं पुढे काय झालं? मी सभागृहात मागणी करतोय. आता काय सभागृहाचं काय म्हणजे कधी केंद्र होणार द्राक्ष संशोधन केंद्र? सभागृहात आम्ही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या लोकांच्या भावना मांडत असतो, लोकांचे प्रश्न मांडत असतो. पण समोरच्या सत्ताधारी बाकांवरही कधी कधी कोण दिसत नाही ऐकण्याकरता. म्हणजे मंत्री महोदय सुद्धा किती सभागृहात असतात आणि किती नसतात हाही खरं प्रश्नचिन्ह पडतो. म्हणजे फडणवीस साहेब थोडे कडक आहेत. त्यांचे मंत्री जेव्हा ते विधिमंडळात असतात ते गावी मंत्री असतात. अजितदादा असताना तर त्यांच्या पक्षात तर फारच शिस्त होती. दादांमुळे तर स्वतः दादा सभागृहात बसून राहायचे म्हणून ते होतं. पण म्हणजे आता एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा सभागृहात बोलतो तर त्या खात्याच्या मंत्र्यांनी ते ऐकून घेऊन तातडीने नैतिक कर्तव्य आहे की तिची एक बैठक घेऊन त्याच्यावर काहीतरी निर्णय दिला पाहिजे. शेवटी लोकांच्या विषय आहेत हे. आमच्याकडे महाराष्ट्रात नाशिक आणि सांगली जिल्हा हा द्राक्ष उत्पादकांमध्ये सर्वात हायेस्ट आहे. आणि द्राक्ष उत्पादकांची शेतकऱ्यांची दिवसेंदिवस घट होत चालली आहे. अनियमित पाऊस आणि अनेक त्याला प्रश्न आहेत. त्याच्यासाठी मी कृषी राज्यमंत्री असताना मी मागणी केली होती की द्राक्ष संशोधन केंद्र सांगलीत असावं. पुढं त्याच्यावर काही झालं नाही. स्वतः म्हणजे त्यावेळेस बजेटची तरतुदी केली होती, अजूनही त्याच्यावर काही झालं नाही. म्हणून हा प्रश्न सरकारला जरा झोपलेल्या सरकारला जागं करून आठवण करून